नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्या इथे पार्क इन्फिनिया जो फुरसुंगीची सोसायटी आहे याच्या समोर आहे। समोरच विग्बोर स्कूल आहे आणि समोर बरेचसे स्थानिक नेत्यांचे ऑफिसेस पण आहेत। पण याच गेटच्या एकदम समोर एक गटार फुटलेला आहे आणि त्या गटाराची अवस्था अशी आहे की गेल्या 8 दिवसापासून मी इथं बघतोय की अक्षरशः पाण्याचा दुर्गंधी इथे पसरलेली आहे आणि ही दुर्गंधी इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना खूप याचा त्रास होत आहे। शासनाचे सरळ दुर्लक्ष आहे, कारण स्थानिक राजकीय नेते असतील किंवा प्रशासक असतील याच रस्त्यावरून जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती कशी म्हणजे जी दुरावस्था आहे पाण्याची ती मी तुम्हाला दाखवतो आहे। आपण बघूया। हे बघा, हे इथं पार्क इन्फिनिया सोसायटीच्या एकदम पुढे हे जे आहे हे गटार अक्षरशः पाणी वाहत आहे आणि हे एवढं घाण दुर्गंधी असलेलं पाणी आहे की या पाण्यामुळं हा जो रोड आहे इथं ट्रॅफिक पण संध्याकाळी होत आहे आणि त्याचबरोबर इथे नाही का हे पाणी अक्षरशः गेटच्या एकदम पार्क इन्फिनियाच्या समोर आहे। समोरच रिक्षा स्टँड आहे आणि या रिक्षा स्टँडवाल्यांना पण या दुर्गंधीचा त्रास होत आहे। हे पाणी आता कुठपर्यंत जाते आपण बघूया। हे पाणी जे आहे हे अक्षरशः असं रस्त्यावरून वाहत आहे। लाखो लिटर दुर्गंधी असलेलं पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे, आपण बघत आहोत। आणि या पाण्याचा त्रास इथल्या रहिवाशांनाच नाही तर या रोडवरून जेवढी वाहनं जातात त्या सर्वांना होत आहे आणि हे खूप भयावह अशी परिस्थिती आहे, कारण समोरच विग्बोर स्कूल आहे। त्या विग्बोर स्कूलमध्ये कितीतरी लहान मुलं विद्यार्थी शिकतात आणि त्याचा पण त्रास या विग्बोर स्कूलच्या विद्यार्थ्यांना होत आहे। आणि हे पाणी जे रस्त्याने चालत जातात यांना तर चालतच जाता येणार नाही असं त्याचं स्वरूप आहे। हे बघा, हे पाणी नाही का अक्षरशः रस्त्यांनी वाहत आहे आणि त्यामुळं या सर्वांचा त्रास नागरिकांबरोबरच सर्वांनाच याचा त्रास होत आहे। आणि हे याचं मुख्य कारण सांगितलं जातं। याचं मुख्य कारण जर सांगितलं जात आहे ते म्हणजे ते सांगतात की इथली गटाराची ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे त्यामुळं ते पाणी वाहत आहे। परंतु गेल्या 8 दिवसापासून गटारीच्या लाईनचं कुठलंच काम पुढं जाताना दिसत नाही। मोठमोठी इथे केबल टाकण्यासाठी असो, पाईपलाईन टाकण्यासाठी असो, मुख्य रस्त्यावरती इथं खूप गर्दी होत आहे। आणि हे बघा दुर्गंधी बघा, हे तर आहेच, पाणी फुटलेलं तर आहे, पण अशी बघा दुर्गंधी कशी साठलेली आहे। आणि ही लाखो लिटर पाणी अशा प्रकारचं इथं तुंबलेल्या ह्या गटारामध्ये येत आहे। समोरच त्याचं म्हणजे चालू आहे काम। हे असे तोडफोड करून सगळं रस्त्यावरती गोंधळ, कचरा, इकडं माती, कुठं उचललेलं नाही आहे, त्यामुळं याचा त्रास खूप जणांना होत आहे। आणि याची दखल प्रशासन तर घेतच नाही आहे। स्थानिक जी लोक आहेत, प्रशासन नेते मंडळी म्हणतात ते पण घेत नाहीत। हे बघा, ही लाखो लिटर पाणी इथंच पाण्याची जी पिण्याची लाईन आहे आपल्याला दिसते, लाईन गेलेली आहे, दुर्गंधी असलेलं पाणी आहे आणि हेच पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये जात आहे। खरं म्हणजे याचं कारण आपण जर बघितलं तर गटाराच्या ड्रेनेजच्या लाईनचं काम चालू आहे असं सांगतात, परंतु याचं ठोस कारण म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ज्याला दिलेलं असेल हे कॉन्ट्रॅक्ट एकदम स्लो गतीने, कसलीही घाई न करता आपलं, आता बघा हे एवढा मोठ्या प्रमाणावर पाणी जात आहे परंतु काम कुठंच म्हणजे समोर गतीनं जाताना दिसत नाही। समोरच विग्बोर स्कूल आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना याचा त्रास आहे।